नमस्कार. आपण मागेच पाहिलं, की प्रारब्ध आणि प्रारब्ध आपल्याला बदलता येत नाही. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण जे आयुष्य जगत असतो, त्याच्यामध्ये प्रारब्ध याचा रोल 60% इतका आहे. क्रियामान कर्म जे आपण करतोय ह्या जन्मात जन्माला आल्यानंतर त्याचा रोल 40% आहे. जर प्रारब्ध आपण बदलू शकत नाही, प्रारब्ध हे आपल्याला बघूनच संपवावे लागते, तर उद्या जे होणार ते निश्चित आहे. मग ज्योतिषशास्त्र, कोणत्याही प्रकारचं ज्योतिष हे शिकण्याची आवश्यकता काय आहे? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर आपल्याला नेमकं माहीत असेल, की उद्या काय होणार आहे किंवा कोणत्या कालावधीमध्ये आपल्याला काय घडणार आहे, तर त्या संबंधीचे सर्व प्रिकॉशन आपण आधीच घेऊ शकतो. एक उदाहरणाने आपण पाहूया. तर मी तुम्हाला वैदिक न्यूमरॉलॉजी प्रमाणे शिकवलं, की आपली लिटिगेशन आपल्यावर येण्याची दशा एवढ्या एवढ्या काळापुरती आहे, समजा 2 वर्षासाठी आहे. तर ती केव्हा येणार आहे? तर फॉर एक्झाम्पल ती येणार आहे 2027 आणि 2028. ती कोणत्या महिन्यापासून येणार आहे हे देखील आपल्याला आधीच समजते. आता तुम्हाला जर आधी माहिती आहे की आपल्यावर लिटिगेशन कोणत्या प्रकारचं होऊ शकतं, तर मग ज्या ज्या प्रकारचे लिटिगेशन पॉसिबल आहे आता होणं, ते तुम्ही आधीच ओळखून घेऊन त्या संबंधीचे जे काही डॉक्युमेंट असतील, त्यासाठी जे सॉर्टिंग करावं लागेल, ते तुम्ही आजपासूनच करून ठेवू शकता आणि मग ती दशा तेवढी प्रखर तुम्हाला जाणार नाही. त्या दशेमध्ये प्रयत्न होईल लिटिगेशनचा, परंतु तुम्ही आधीच प्रिपेअर असल्यामुळे तुम्ही तुमचे सर्व कागदपत्र, पेपर्स, इन्कम टॅक्स रिटर्न्स, जमिनी संबंधी जर काही पेंडिंग असेल किंवा कोणत्या व्यक्तीकडून काही व्यवहार असतील, तर ते सगळ्याचे तुम्ही 2026 मध्येच त्याची तयारी करून ठेवाल. त्या संबंधीचे पॉसिबिलिटीज जे आहेत त्या चेक करून घ्याल आणि त्याची तयारी तुमच्याकडे असेल. त्यामुळे प्रारब्ध जरी आपण बदलू शकत नसेल, तरी आपण आपलं प्रिपरेशन म्हणजेच तयारी ही पूर्ण ठेवू शकतो. आणि म्हणून ज्योतिषशास्त्राचं महत्व आहे, की आपल्याला संकट आधी माहीत असेल, तरीही आपण प्रिपेअर राहतो. आणि त्याच्या उलट जर समजा फायनान्शियली ग्रो करण्याची आपल्याला काही वर्ष मिळत आहेत, फॉर एक्झाम्पल 3 वर्ष अशी मिळत आहेत, की ज्याच्यामध्ये आपण फायनान्शियली खूप चांगलं काम करू शकतो किंवा ग्रोथ होऊ शकते. तर अशा वेळेस आपण आपल्या करिअरमध्ये अधिक रिस्क घेऊ शकतो. आपण आपल्या व्यवसायामध्ये ज्या काही इन्व्हेस्टमेंट्स करायच्या त्या त्या दरम्यान करून येणाऱ्या दशेचा अजून जास्त उपयोग करून घेऊ शकतो. जर जॉबमध्ये असेल, तर जॉबमध्ये आपल्याला जर नवीन व्हायला देखील मदत मिळते. आणि म्हणून ज्योतिषशास्त्राचं जे महत्व आहे ते आपल्याकरता हा आपला अँगल असला पाहिजे पाहण्याचा. आणि म्हणून नुसतं दैवावर अवलंबून न राहता दैव समजून घेऊन किंवा भाग्य समजून घेऊन त्याच्यावरती आपण योग्य ती अंमलबजावणी करू शकतो आणि ती अंमलबजावणी केल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामधून खूप चांगला आउटपुट हा 100% काढता येऊ शकतो.